महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा ग्रामपंचायत खोकरीपैकी पातळी येथील गाव अंतर्गत रस्त्याचे भव्य उद्घाटन। सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत खोकरीपैकी पातळी येथील ग्रामस्थांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता होत गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार माननीय नितीन भाऊ पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय राजेंद्र पवार उपस्थित होते। तसेच युवक अध्यक्ष माननीय भास्कर अलबाड, सरपंच माननीय काशीनाथ गवडी, ग्रामपंचायत सदस्य माननीय कमलाकर जाधव, माननीय शंकर बोरसे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष राजू पवार म्हणाले की ग्राम विकासासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय असून आमदार नितीन भाऊ पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पातळी गावात विकासाची गती वाढत आहे। या रस्त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर व सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळणार आहे। कार्यक्रमाला ग्रामस्थांसह अनेक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती। प्रभाकर धूम, जयश्री धूम, गणेश जाधव, लक्ष्मण कांबळी, कमलाकर चव्हाण, सुरेश गावित, रवींद्र धूम, अंकुश धूम, विशाल धूम, ललित कांबळी, यादव पीठे, जगदीश धूम, रामदास कांबळी, हेमंत कांबळी, वसंत कांबळी आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। गावकऱ्यांनी आमदार नितीन भाऊ पवार यांचे मनपूर्वक आभार मानले तर तालुका अध्यक्ष राजू पवार यांच्या प्रयत्नाचेही कौतुक केले। या रस्त्यामुळे पातळी गावाला विकासाची नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांमध्ये उत्साह व समाधानाचे वातावरण आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे, सुरगाणा।